नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, MA हिंदी, स्नातकोत्तर हिंदी म्हणतो त्याला आपण. कोर्स कोड आहे M59. क्षेत्रीय प्रकल्प, त्याला हिंदीतून म्हणतात क्षेत्रीय परियोजना पाठ्यक्रम, फील्ड प्रोजेक्ट. त्याचा कोड आहे HIN 513. शैक्षणिक वर्ष आहे 2023-24, फर्स्ट इयर, सेकंड सेमिस्टर, मे 2024 एक्झामिनेशन. पेपर कोड आहे HIN 513. तर हे आपल्याला प्रोजेक्ट ऑफलाईन पद्धतीने लिहून स्टडी सेंटरवर जमा करायचा आहे. तर तुम्हाला प्रोजेक्ट लिहिण्यासाठी सोपं जावं म्हणून एक विषय सूची दिलेली आहे विद्यापीठानं. ही विद्यापीठाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ycmu.digitaluniversity.ac, या ऑफिशियल वेबसाईटहून ही MA हिंदीची प्रोजेक्ट लिहिण्यासाठीची अध्ययन विषय सूची डाउनलोड केलेली आहे मी. ह्या अध्ययन विषय सूचीमध्ये जर तुम्ही सगळे पेजेस बघितलात तर 46 विषय दिलेले आहेत. तुम्हाला 46 सब्जेक्ट दिलेले आहेत. ह्या 46 सब्जेक्टपैकी तुम्हाला फक्त एका सब्जेक्टची विषयाची निवड करायची आहे. 46 पैकी फक्त एक विषय निवडायचा आहे आणि त्या विषयावर तुम्हाला त्या विषयाची प्रस्तावना, त्या विषयाची विषय विवेचन, त्या विषयाशी संबंधित काही समस्या असेल समस्या, उपाययोजना, असं तुम्हाला हिंदीमध्ये प्रकल्प पूर्ण लिहायचा आहे. प्रोजेक्ट लिहून काढायचा आहे. पेन आणि पेपरनं, पेननं लिहायचं आहे. निळी पेन किंवा काळी पेन, कोणत्याही पेनचा उपयोग करू शकता तुम्ही. आता काही स्टडी सेंटरवाले तुम्हाला ह्याचे PDF सुद्धा पाठवत आहेत. प्रोजेक्ट लिहिण्यासाठी प्रश्न आहेत त्याच्यावर प्रिंटेड, ऑलरेडी त्याच्यावर प्रश्न प्रिंटेड आहेत तुमच्या, आणि प्रत्येक ह्याची वेगवेगळे आहे प्रोजेक्टची प्रश्नावली. त्याच्यामुळं प्रश्नावली असलेले एक जनरल PDF स्टडी सेंटरवाले तुम्हाला पाठवत आहेत. जर तुम्हाला पाठवले नाही तर स्टडी सेंटरवाल्याकडून त्याला म्हणायचं की सर मला ती PDF द्या म्हणायचं लिहिण्यासाठीची प्रिंटेड. मग त्या प्रिंटेड PDFवर आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अशी जी ज्ञानगंगा घरोघरीचे एक शिक्का आहे तो असा जसं स्क्रीनवर दिसत आहे, असे कलर बी प्रिंट काढले तर चालते, ब्लॅक अँड व्हाईट बी काढते. मग तसं प्रिंटेड आपण घ्यायचं आहे PDF ती, त्याची प्रिंटआउट काढून त्याच्यावर जे प्रश्न दिले आहेत त्याच्या खाली सविस्तर पूर्ण विवरण लिहून ऑफलाईन पद्धतीने स्टडी सेंटरला जमा करायचं आहे. जमा करते वेळेस आपल्या तिथं आपल्या विषयाचं नाव, आपलं PRN नंबर, आपलं नाव, वर्ष, सेमिस्टर, कोड वगैरे टाकून सही करायचं आहे. आणि एक विशेष सूचना की ज्यावेळेस तुम्ही आता ही बघत आहात PDF, ह्याच्यामध्ये 46 पैकी तुम्ही एक विषय निवडणार आहात, सब्जेक्ट निवडणार आहात, तर तो सब्जेक्ट दुसरा कोणी घेतलेला नाही पाहिजे, दुसऱ्यानं कोणी घेऊ नये. ह्याच्यासाठी काय करायचे तुम्हाला, हे ज्यावेळेस आता मी दाखवलेली PDF तुम्ही पाहताल त्यावेळेस 46 पैकी तुम्ही कोणता बी एक विषय निवडा, तुम्हाला सोपा वाटेल तो, आणि तुमच्या स्टडी सेंटरला फोन करून कळवा किंवा जवळ असेल तर स्टडी सेंटरला जाऊन सांगा की सर मी हा विषय मी घेतलेला आहे, ह्या विषयावर मी प्रोजेक्ट बनवणार आहे म्हणून, आणि हा विषय दुसऱ्याला देऊ नका. कारण विद्यापीठाने सांगितलेलं आहे की एका विषयावर एकाच विद्यार्थ्याने प्रोजेक्ट बनवायचा आहे. एका विषयावर अनेक विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट बनवायचा नाही, चुकीचं होते ती. त्याच्यापैकी एक विषय घ्यायचा, तो स्टडी सेंटरला कळवायचा. स्टडी सेंटरला कळवल्यानं काय होतं की स्टडी सेंटरवाले ते दुसऱ्याला देणार नाहीत प्रोजेक्ट, आणि त्यांनी नोंद करून ठेवली आहे त्यांच्या रजिस्टरमध्ये की ह्या विद्यार्थ्यांनी हा विषयावर प्रोजेक्ट बनवत आहे असं नोंद करून घेत आहेत. त्याच्यामुळे एक विषय रिपीट नाही होणार. त्याच्यापैकी विद्यापीठाला स्टडी सेंटरला कळवायचं आहे तुम्हाला कंपल्सरी, ठीक आहे. आणि स्टडी सेंटरला कळवल्यानंतर त्यांनी तुम्हाला विषय घ्या, प्रोजेक्ट बनवा म्हणल्यानंतर बनवायला चालू करायचं, काही अडचण नाही. आणि आता इथे 46 सब्जेक्ट दिलेले आहेत, विषय दिलेले आहेत. जर स्टडी सेंटरवर 100 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केले असतील तर 46 विषय संपून जातील. मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करावं, तर इथं ऑप्शन दिलेलं आहे. इथं ऑप्शन विद्यार्थी मार्गदर्शक के सम्मति के उपर्युक्त विषय के अलावा विषय से संबंधित अन्य विषयों का चयन कर सकते हैं. एवढे विषय संपलेही तरी आपण काय करायचं आहे की आपले जे मार्गदर्शक आहेत स्टडी सेंटरवरले त्यांना आपल्या हिंदी विषयाशी संबंधित कुठलाही एक विषय तुम्हाला देतील, त्यांनी कुठलाही विषय देतील आणि त्या विषयावर देखील तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता, प्रकल्प बनवू शकता. ठीक आहे.
तर आता एवढे 46 काही वाचणार नाही मी, फक्त मी काय करतो याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ही करा, स्क्रीनशॉट करा किंवा ही हाताने लिहून घ्या. ठीक आहे. ही पेज नंबर 1 आहे. पटकन प्रिंटआउट काढून घ्या. ठीक आहे. ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ही प्रिंटआउट मिळेल. एक मिनिट घेतलेलं आहे तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, याची स्क्रीनचं रिझोल्युशन जास्त करून तुम्हाला ही करायचं आहे, असं झूम बी करता येईल तुम्हाला. ठीक आहे. स्क्रीनचं रिझोल्युशन जास्त करून पाहायचं आहे. ठीक आहे. पेज 1 2 दोन्ही घ्या. ही पेज 1 आहे आणि पेज 2 आहे. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा.